चला आता आपण काय करायचं आहे, मागच्या तासिकेत आपण संख्येची मूळ किंमत शोधून काढली, म्हणजे संख्येचं विस्तारित रूप केलं. आता आपल्याला लहान मोठी संख्या हे ओळखायचे आहे. आपल्याला एक अंकी संख्येतली लहान मोठेपणा कळतो, 2 अंकी संख्येचाही तुम्हाला लहान मोठेपणा कळतो, 3 अंकी संख्येचा आता आपण बघायचं आहे आणि 3 अंकी संख्येवरनंच 4 अंकी संख्येचाही लहान मोठेपणा ओळखायचा आहे. आता तरी पण मी 1 अंकी संख्येचं एक दाखवते. आता 1 आणि 5 यांच्यामध्ये लहान अंक कोणता आहे? 1 आणि मोठा अंक कोणता? 5. मग आपण जी संख्या मोठी असेल त्या संख्येकडे हे चिन्ह करतो, माहिती आहे ना. जी संख्या मोठी असेल त्या बाजूला हा असा जो कोन आपण काढतो त्याचं तोंड उघडं करायचं, म्हणजे असं ओपन ठेवायचं. मोठी बाजू त्या मोठ्या संख्येकडे दाखवायची. ह्या संख्येचं आपण वाचन कसं करतो? 1 लहान, सुरुवातीलाच लहान संख्या आली आहे म्हणून लहान म्हणणार. 1 लहान कोणापेक्षा आहेत? या संख्ये, हे जे चिन्ह आहे या चिन्हाला पेक्षा म्हणतात. काय म्हणतात? पेक्षा. 1 लहान म्हणा, 1 लहान 5 पेक्षा. कसं वाचन केलं? 1 लहान 5 पेक्षा. आता समजा ही संख्या अशी आहे, हे 5, हे 5 आणि हा 1. या ठिकाणी हे चिन्ह असं येणार, बरोबर. आता यांचं वाचन कसं करणार? ही पहिली आलेली संख्या कशी आहे? मोठी. त्यामुळे काय म्हणणार? 5 मोठे 1 पेक्षा. मगाशी आपण काय वाचन केलं? 1 लहान 5 पेक्षा. कारण 1 हा अंक पहिलाच आला होता, म्हणून 1 हा अंक पहिला आल्यामुळे आपण एक संख्या पहिली म्हणालो, पण ती लहान आहे. 1 लहान 5 पेक्षा. आता या ठिकाणी कसं वाचन करणार? आता इथे सुरुवातीला 5 अंक आला आहे, पण 5 अंक कसा आहे? मोठा. ह्या संख्येपेक्षा, इथल्या संख्येपेक्षा हा 5 अंक मोठा आहे, म्हणून आपण कसं वाचन करणार? 5 मोठे 1 पेक्षा. कळलं कसं वाचन करतात ते? लहान मोठेपणा आता 1 अंकी संख्येचा तुम्हाला ओळखता येतो, त्यामुळे मी त्यामध्ये जास्त वेळ घालवत नाही. आता एक उदाहरण 2 अंकी संख्येचं घेते. आता 2 अंकी संख्येमध्ये मी इथे कोणती संख्या लिहिते रे बघा. कोणता अंक लिहिला आहे? बरोबर, 27. या ठिकाणी कोणता अंक लिहिला आहे? 72. सांगा मोठा अंक कोणता आहे? 72. कसं ओळखायचं रे? आता काही मुलांना तर संख्येचं ज्ञान नसतं. 1 अंकी 1 ते 9च अंक येतात ओळखायला, पुढच्या हे संख्या मोठ्या ओळखता येत नाही. कसं ओळखायचं? तर अशा वेळेस काय करायचं? नेहमी डावीकडे जी संख्या असते, पहिली जी संख्या असते त्या संख्येकडे बघायचं. आता या ठिकाणी ह्या 2 अंकी संख्या आहेत. इथे 27 आहे आणि इकडे 72 आहे. 27 पण 2 अंकी आहे आणि 72 ही 2 अंकी आहे. मग या ठिकाणी काय करायचं? पहिला अंक बघायचा. हा जो पहिला अंक आहे ना, यांच्यामध्ये बघायचं कोणता अंक मोठा आहे. जो अंक मोठा ती संख्या मोठी. काय सांगितलं? कळलंय? पहिली संख्या बघायची. जेव्हा आपल्याला ही अशी तुलना करायला सांगतात, लहान मोठी संख्या ओळखायला सांगतात, त्यावेळेस नेहमी संख्येतली पहिली संख्या बघायची. काय करायची? पहिली संख्या बघायची. पहिली संख्या ज्याची मोठी तो अंक मोठा. आता या ठिकाणी पहिली संख्या कोणती आली आहे? इथे 2 आली आणि इकडे 7 आली आहे. इथे 2 आली आणि इकडे 7 आली आहे. मग याच्यामध्ये मोठा अंक कोणता आहे? 7. म्हणून मग 72 मोठे. कळलं हे? आता या ठिकाणी ही 2 अंकी, ही पण 2 अंकी संख्या होती, पण जर समजा या ठिकाणी 3 आले आणि या ठिकाणी 24 आले, मग तुम्ही इथे पहिला अंक बघणार का? नाही. का नाही बघणार? कारण हा जो 3 अंक आहे हा एकक आहे, हा 4 अंक आहे, हा एकक आहे.
पण इथे जो पहिला अंक आला आहे 3 आणि हा जो पहिला अंक 3 हा पहिला अंक 2 आणि हा पहिला अंक 3 यांचं स्थान बरोबर नाही आहे. संख्येचं स्थानसुद्धा बरोबर असणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण इथे 1 अंकी संख्या आली आहे आणि इथे 2 अंकी संख्या आहे. मग 3चं स्थान, ह्या 3चं स्थान आणि 4चं स्थान सारखं आहे. त्यामुळे तुलना करताना आपण 3 आणि 4ची तुलना करणार. बरोबर. मग मी काय सांगितलं, पहिला अंक बघायचा आहे. मग या ठिकाणी पहिला अंक आहे 2. बरोबर. या ठिकाणी पहिला अंक कोणता आहे? 2. दशक आहेत ते. कळतंय मी काय सांगते ते? कारण 2 हे काय आहे? दशक. 2 हे काय आहेत? दशक. आणि हा जो 3 आहे हा एकक, मग यांची तुलना होऊ शकत नाही. मग काय करणार? या ठिकाणी दशक अंक आलाय का? या ठिकाणी दशक अंक आलाय का? नाही आलाय. या ठिकाणी दशक अंक आलेला नाही. मग इथे दशक नाही आहे म्हणजे 0. कळतंय? आता झाली ही 2 अंकी संख्या आणि 24. मग आता हा 0 पहिला अंक आपण बघायचा आहे. 0 आणि 2 यांच्यामध्ये मोठा कोण? 2. मग ती संख्या मोठी. कळलंय? मग 3 आणि 24मध्ये मोठे कोण? 24. आता त्यानंतर मी 3 अंकी संख्या लिहिते. बघू किती जण पटापट ओळखतायत. हां, आता इथे मी लिहिले 327 आणि या ठिकाणी लिहिले 112. आता आपण मोठी संख्या ओळखायची आहे. मग काय करायचं मी सांगितलं, मोठी संख्या ओळखण्यासाठी पहिला अंक, आता इथे पण 3 अंकी संख्या आहे, इकडे पण 3 अंकी संख्या आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी 3 अंकी संख्या आहे. मग काय करायचं? कोणता अंक बघायचा? पहिला. मग इथे पहिला अंक कोणता आला आहे? 3. या ठिकाणी पहिला अंक कोणता आला आहे? 1. मग संख्या मोठी कोणती? 3. म्हणून 327 ही संख्या मोठी. म्हणून 327 ही संख्या मोठी. कळलंय सगळ्यांना? 327. आता मी दुसरा आणखी एक अंक लिहिते. इथे अंक मी थोडे छोटे काढते, कारण मग पुरणार नाही आपलं. 934 आणि इकडे पण मी लिहिलेत 920. किती लिहिते मी इकडे? 920. चला आता हे 934 आणि हे 920. आता यांच्यातली आपण लहान मोठी संख्या ओळखायची. आता दोन्ही ठिकाणी किती अंकी संख्या आहेत? 3 अंकी. इकडे पण 3 अंकी आहे, इकडे पण 3 अंकी संख्या आहे. मग मी काय सांगितलं, मोठी संख्या ओळखताना काय करायचं? पहिला अंक बघायचा. बरोबर. मग ज्याचा अंक मोठा ती संख्या मोठी. आता या ठिकाणी इथे 9 आला आहे पहिला अंक आणि इथेही 9 अंक आला आहे पहिला. मग आता मोठी संख्या कशी ओळखायची? मग हे पण 9, हे पण 9. मग इथे मोठे कोण? दोन्ही सारखे आहेत. या ठिकाणी हे 9, हा पण सारखा, हा पण सारखा आहे. मग काय करणार? मग कशी ओळखायची 9 कोणती संख्या मोठी आहे ते? मग ज्या वेळेस पहिला अंक सारखा असेल, आता हे लक्षात ठेवा नीट, ज्या वेळेस दिलेल्या संख्येमध्ये पहिला अंक सारखा असेल तेव्हा दुसरा अंक बघायचा. काय सांगितलं मी?
ज्या वेळेस पहिला अंक सारखा असेल तेव्हा दुसरा अंक बघायचा. आता हा पण 9 आहे, हा पण 9च आहे, त्यामुळे आपल्याला इथे लगेच कळणार नाही कोणती संख्या मोठी ते. आता दुसरा अंक बघूया आपण. दुसरा अंक कोणता आला इथे? 3. इथे दुसरा अंक कोणता आहे? 2. मग आता मला सांगा 3 आणि 2 मध्ये मोठे कोण? 3. बरोबर. म्हणून ही संख्या मोठी, 934 मोठे. बघा किती सोपं आहे ओळखायला. कळलं? पण आपण दुसऱ्या संख्येकडे केव्हा गेलो बघायला? जेव्हा पहिला अंक दोन्ही ठिकाणचे पहिला अंक दोन्ही ठिकाणचा पहिला अंक सारखा होता तेव्हाच आपण दशक स्थानाकडे गेलो, तेव्हाच आपण दुसऱ्या संख्येकडे गेलो. कळलंय? कसं ओळखायचा संख्येचा लहान मोठेपणा तो? कारण आणि हे लक्षात ठेवा, ह्या संख्या लहान मोठ्या संख्या तुम्हाला ओळखता आल्याच पाहिजेत, कारण ह्या संख्यांवर लहान मोठेपणावरच पुढे चढता उतरता क्रम, विस्तारित रूप, संख्येची मूळ किंमत, स्थान कोणतं हे सगळं अवलंबून आहे. आता बघा मी इथे आणखी एक संख्या लिहिते. आता मी इथे लिहिते 721 आणि इकडे लिहिले 728. चला तर आता यातली आपण मोठी संख्या कोणती ते ओळखूया. पहिलाच अंक आपण बघतो. दोन्ही ठिकाणी किती अंकी संख्या आहेत? 3 अंकी. दोन्ही ठिकाणी किती अंकी संख्या आहे? 3 अंकी संख्या आहे. मग आपण काय करायचं आहे? पहिला अंक बघायचा. चला, पहिली संख्या शतक. दोन्ही ठिकाणी कोणता अंक आला आहे? 7. दोन्ही ठिकाणी शतक स्थानी 7 अंक आहे. मग आता काय करणार आपण? दशक स्थानाकडे जाणार. चला तर दशक स्थान बघा. या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी पण 2 आलं आहे. आता काय करणार? म्हणजे इथपर्यंत संख्या दोन्ही ठिकाणी सारख्याच आल्या आहेत. मग आता काय करायचं? एकक स्थान बघायचं. बघा, संख्या लहान मोठी ओळखताना आधी आपण शतक स्थानचा विचार केला, म्हणजे पहिल्या संख्येचा विचार केला. पहिल्या ठिकाणी जेव्हा सारखी संख्या होती तेव्हा दुसऱ्या संख्येकडे गेलो. दुसरी संख्याही सारखी होती तेव्हा आपण तिसऱ्या संख्येकडे गेलो. मग या ठिकाणी तिसरी संख्या 1 आहे, या ठिकाणी तिसरी संख्या 8 आहे. मग 1 आणि 8 यांच्यामध्ये मोठा कोण आहे? 8. म्हणून ही संख्या मोठी 728. 728 ही संख्या मोठी. कळले सर्वांना? मग आता हे जे तुमच्या पाठ्यपुस्तकात जी 728 लहान मोठी संख्या ओळखा ही जी उदाहरणं आहेत ती सगळी सोडवायची आहेत. आता आपण 4 अंकी संख्येकडे जाऊया. 4 अंकी संख्येतला लहान मोठेपणा ओळखूया आपण. चला, आता मी इथे लिहिले 3, 2, 5, 4. किती संख्या आहे ही? 3254. कोणती संख्या आहे? 3254. आता या ठिकाणी मी लिहिले 5122. ह्या 2 संख्या मी तुम्हाला दिल्या आहेत. 3254, 5122. कोणती संख्या मोठी आहे? कसं ओळखणार? पहिल्या अंकाकडे बघणार. पहिलं स्थान कोणाचं आहे? हजाराचं. आता आपण पहिल्या अंकांकडे बघतो ना, त्या ठिकाणी हजाराचं स्थान आहे. मग इथे 3000 आहेत आणि इकडे 5000. मग 3000 मोठे की 5000 मोठे? 5000 मोठे. म्हणजे 5122 ही संख्या मोठी. कळले? 5122
ही संख्या मोठी. आता मी ही वरची संख्या तशीच ठेवते. वरची संख्या मी आता तशीच ठेवते. पुढची संख्या लिहिते. आता मी या ठिकाणी लिहिलेत चला वाचा बरं संख्या. 3254 आणि 3127. चला आता यातली मोठी संख्याला ओळखा बरं. मोठी संख्या ओळखताना काय करायचं? पहिला अंक बघायचा. या ठिकाणी पहिला अंक कोणता आहे? हजाराच्या स्थानी 3. इकडे पण हजाराच्या स्थानी 3, म्हणजे हे दोन्ही सारखेच आहे. मग आपण काय करतो? दोन्ही सारखे असल्यानंतर दुसरं स्थान बघतो. मग यांच्यामध्ये मोठा अंक कोण? 2, म्हणून मग ही संख्या मोठी. मग पुढच्या अंकांकडे बघण्याची गरजच नसते. आपल्याला इथे कळलं, एकदा कळलं, जर हे पण दोन्ही अंक सारखे असतील तर आपण तिसरा अंक बघणार, अदरवाईज नाहीतर बघायचं नाही. कळलंय सर्वांना? आता थोड्या पण दशक स्थानी, दशक संख्या आणि शतक संख्या यांचा लहान मोठेपणा बघूया आणि ही तासिका संपवूया. चला आता मी या ठिकाणी लिहिलेत 2000. या ठिकाणी लिहिले 5000. कोणती संख्या मोठी? 5000, कारण पहिलाच अंक याचा मोठा आहे. बरोबर. मी या ठिकाणी लिहिले 7000. कोणती संख्या मोठी? या तिघांमध्ये 2000, 5000 आणि 7000 मध्ये मोठी कोण? 7000, कारण 2, 5 आणि 7 यांच्यामध्ये 7 संख्या मोठी आहे. बरोबर. आता त्यानंतर मी 3 अंकी संख्या देते. काही मी 3 अंकी संख्या इथे देते, त्या सांगायच्या मला. चला कोणत्या कोणत्या अंक संख्या लिहिल्यात मी बोला. 100, 500, 300, 200. आता मला यातली सर्वात मोठी संख्या कोणती ते सांगा. सर्वात, हे 4 अंक मी लिहिले ते 4 संख्या दिलेल्या आहेत. 4 संख्येमध्ये कोणती संख्या मोठी आहे? पहिला अंक बघायचा. बोला पटकन. 500. बरोबर, कारण तिचा 1, 3, 5, 2 यांच्यामध्ये 5 हा अंक मोठा आहे, म्हणून 500 सर्वात मोठे. मग सर्वात लहान संख्या कोणती? बरोबर, 100. कळलंय संख्या लहान मोठी कसं ओळखायचं ते? चला मग आता पाठ्यपुस्तकातला सगळा स्वाध्याय सोडवायचा आहे. नमस्ते.